भारतीय सणवार जे आहे ना, ते गोडाशिवाय अगदी अपूर्णच आहे. आणि बरेचदा आपण बाहेरून गोडाचं विकत आणतो, तर तिथे क्वालिटीची गॅरंटी तुम्हाला अजिबात नसते आणि किंवा बराच वेळ देऊन आपण घरी बनवतो. पण असेही काही पदार्थ आहेत, जे एवढे हेल्दी असतात आणि अगदी तुम्ही काही मिनिटात तयार करू शकता. तशी आजची आपली ही बर्फीच घ्या ना. अगदी व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स आणि फायबरने भरपूर असा आपला आजचा मेनू आहे आणि तुम्ही बघू शकता मऊ आणि लुसलुशीत सॉफ्ट अशा ह्या वड्या तयार होतात आणि करायला अगदी सोप्या आहे. मिनिटात होतात. मोजके 4 साहित्य इथे आपण वापरलेले आहे. गॅसचा अजिबात वापर केलेला नाही. बघू शकता वडीचा रंग बघा, वडीची हाईट बघा, अगदी परफेक्ट आलेली आहे. दिसायला अगदी टेम्प्टिंग आहे. या वड्या तुम्ही कोणाला गिफ्ट पण करू शकता. खायला पण ह्या वड्या अगदी खूप छान लागतात आणि घरामधले सगळे ह्या वड्या खाऊ शकतात. आणि वडी बघा दाणेदार अगदी वडी तयार होते. वडीचं टेक्स्चर बघा अगदी परफेक्ट येतं आणि छान तोंडामध्ये ह्या विरघळतात. तुम्ही 8 दिवस आरामात ह्या वड्या ठेवू शकता. चला तर मग आपण हेल्दी सेलिब्रेशन या फुटाणा वडीसोबत साजरं करूया. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे असं ठरवलं की चला यावर्षीचं रक्षाबंधन जे आहे ते थोडंसं हेल्दी पद्धतीने साजरं करूया. आजचा मेनू जो आहे तो आपला खूप हेल्दी असा मेनू आहे आणि असं नाही की हा मेनू तुम्ही फक्त रक्षाबंधनसाठी, हा मेनू तुम्ही कधीही बनवू शकता. अगदी एव्हरग्रीन हा मेनू आहे. मोजक्या साहित्यामध्ये पटापट हा मेनू तयार होतो. म्हणजे असं आहे ना की तुम्ही सकाळी उठून म्हटलं की नाही अरे हा मेनू मला बनवायचा, तर तुम्ही बनवू शकता. किंवा झोपायच्या आधी तुम्ही ठरवलं की नाही मला आता हे बनवून जायचं, तर तेव्हाही तुम्ही बनवू शकता. आणि या मेनूचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला गॅस अजिबात पेटवायची गरज नाही आहे. पण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया. साहित्य बघूया. तर इथे हे 1 कप मी फुटाणे घेतलेले आहे. सालासहित फुटाणे होते, याची मी सालं काढून घेतले आणि मग मोजून घेतले. तर हे मेजरमेंटसाठी तुम्ही घरातलं कुठलंही एखादं भांडं, वाटी जे काय असेल ते घेऊ शकता. खरं तर या मेनूला जे आहे ना, तर ते मेजरमेंट म्हणजे वेइंग मेजरमेंटची गरज नाही आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते, हे वजनाने म्हणाल तर 120 ग्रॅम हे फुटाणे आहे. तर हा गूळ घेतलेला, तर गुळाला जे आहे ना ते किसून घ्यायचं. म्हणजे गुळाचे खडे फोडून किंवा चिरून गूळ घेऊ नका तुम्ही. याच्यासाठी गूळ जो आहे तो किसून घ्या. तर हा अर्धा कप गूळ आहे आणि वजनाने म्हणाल तर 185 ग्राम हा गूळ आहे. त्यानंतर हे पाव कप बदाम घेऊन घेतले. तर या बदामाला जे आहे ना ते मी हलकंसं भाजून घेतलं. म्हणजे त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ना ते फक्त मॉइश्चर काढून घेतलं आणि मग त्याला थंड होऊ दिलेलं. आणि हे पाव कप दूध घेऊन घेतलेलं. तर दूध जी आहेत आपल्याला कमी अधिक लागू शकतं, पण मी पाव कप घेऊन घेतलेलं. पण दूध घ्यायच्या आधी त्या दुधाला तापवून घ्यायचं आणि तापवून झाल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं. ही प्रोसिजर मात्र आवश्यक करायची. आणि नंतर हे थोडे मी मगजबी घेऊन घेतले. तर या मगजबीला पण मी भाजून घेतलेलं हलकंसं. तुम्ही जेव्हा हे मगजबी भाजता ना ते छान असं फुलतं, तर ते असे फुलले पाहिजे, जळू नाही द्यायचं या मगजबीजला. तर हे आपण गार्निशिंगसाठी घेतलेलं. तुम्ही वेगळे ड्रायफ्रुट्स पण घेऊ शकता याच्याऐवजी. आता सर्वात आधी हे फुटाणे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर करून घेऊया. आणि इथे आपली पावडर तयार करून झालेली आहे. ही पावडर आपण चाळून घेऊया, म्हणजे एखादा कधी दाणा राहिला फुटाण्याचा तो राहणार नाही. तर आपल्या वडीमध्ये काय होते, वडी सेट करायच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून एकदा हे चाळून घ्यायचं. हे पीठ चाळायची जी चाळणी असते ना त्याने नाही चाळायचं आहे. अशी ती थोडीशी जाडसर आहे ना ताराची चाळणी, त्याने चाळून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं असं निघालेलं आहे, हे आपण बाहेर काढून घेऊ. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे बदाम बारीक करून घेते. आता इथे बदाम कमी आहे आणि भांडं मोठं झालं आहे, तर अशा वेळेस बदाम पण चांगले बारीक होत नाही. तर तुम्ही छोट्या पॉटमध्ये पण करू शकता, पण मी याच्यामध्येच थोडंसं करून घेते. बदाम पावडर पण तयार करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी सुरुवातीला व्यवस्थित फोर्सवरती फिरवून घेतलं आणि नंतर जे आहे ते पल्स मोडमध्ये फिरवलं, कारण अनायसे हे भांडं भरलंच होतं ना, म्हणून मी याच्यामध्ये करून घेतलं. आणि आपल्याला ही पावडर तयार करायची आहे. याला चिपचिप असं व्हायला नको किंवा ऑइल रिलीज व्हायला नको याच्यामधून. हे आपलं चाळून घेतलेलं फुटाण्याचं पीठ आहे. आणि आपण आता काय करू, त्याच्यामध्ये हे जे दूध घेतलं होतं ना, तर त्यातलं आपण थोडं थोडं दूध याच्यामध्ये टाकू. खूप जास्त आपल्याला एका वेळेस टाकायचं नाही आहे. तुम्ही एक तर हाताने असं शिंपडू शकता किंवा चमच्याचा वापर करून थोडं थोडं घालायचं आहे. आणि थोडं थोडं दूध घातलं की आपल्याला हे ते दूध त्याच्यामध्ये चांगलं मळून घ्यायचं आहे. तर याच्यामागचं कारण काय, तर हे जे आपली फुटाण्याची पावडर आहे तर याला एक छान
टेक्स्चर येतं असं थोडंसं दाणेदार टेक्स्चर यायला पाहिजे. आणि हे फुटाणे आहे आणि आपण बर्फी करतो आहे, तर ती बर्फी वाटली पाहिजे, त्याला एक स्वादपणे यायला पाहिजे. म्हणूनही हे आपण दूध घालून घेतो याच्यामध्ये थोडं. म्हणजे असं थोडं थोडं याच्यामध्ये आपण हे दूध घालून घेतलं की प्रत्येक वेळेस याला छान असं हाताच्या साहाय्याने हे मळून घ्यायचं त्याच्या. पण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे या वडीमध्ये. म्हणजे दूध टाकल्यानंतर ते दूध पूर्णपणे पहिलं दूध टाकल्यानंतर त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करणे आणि त्याचा चिपचिप पण झालं नाही पाहिजे. ते पीठ पण आपलं कोरडं राहिलं पाहिजे. आपण आता परत थोडं दूध घालून घेऊया. परत हे मिक्स करून घ्या. म्हणजे प्रत्येक वेळेस दूध घालत जायचं थोडं थोडं आणि हे छान मिक्स करत जायचं. मी याच्यामध्ये मध्ये मध्ये दूध टाकून हे छान मळून घेते आहे. कारण प्रत्येक स्टेप आणि प्रत्येक एक दाखवलं ना तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो, म्हणून मी मधल्या ज्या स्टेप आहेत त्या गाळल्या जात आहे. तुम्ही जेव्हा याच्यामध्ये हळूहळू दूध मिक्स करत जाता ना तेव्हा तुमच्या हाताला जाणवतं ते टेक्स्चर असं थोडंसं दाणेदार टेक्स्चर याचं तयार होतं. आणि इथे आपलं तसं टेक्स्चर तयार झालेलं आहे. किंवा मुठ्ठी तसं दाबून बघायचं, बघा किती इझिली ही मूठ जी आहे आपली बांधल्या जाते आहे. पण हे सगळं असं मोकळं पण होते. तर असं टेक्स्चर आपल्याला पाहिजे आहे. तर मी जवळपास पाव कप जे दूध घेतलं होतं ना, तर याच्यामध्ये एवढं दूध शिल्लक आहे. म्हणजे या चमच्याने 2 चमचे वगैरे दूध आपलं शिल्लक राहिलं असेल. आणि आपलं हे आता परफेक्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यावरती ना झाकण ठेवून फक्त एखादा मिनिट आपण हे असंच राहू देऊ. याला 1 मिनिट रेस्ट देऊन झालेलं आहे. छान मस्त रवाळ झालेलं आहे आपलं. आणि आता आपण याच्यामध्ये काय करू, ही आपण बदामाची जी पावडर करून घेतली होती ना ती पावडर याच्यामध्ये टाकून देऊ. आता याला पण आपण छान मिक्स करून घेऊ. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजे आता ह्या दोन्ही पावडर छान एकजीव झालेल्या आहे. आणि आपण आता त्याच्यामध्ये हा गूळ घालून घेऊ सगळा. तुम्ही याच्याऐवजी साखर पण टाकू शकता, म्हणजे पिठी साखर जी आहे किंवा बुरा साखर असते ना ती पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता हे सगळा गूळ जो आहे तो त्याच्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने सगळा तो मिक्स करायचा. पहिले हातानेच असं मी थोडासा फोडून घेते. काय करते, आपण गूळ किसून घेतो ना तर तो थोडासा चिपचिप होतो असं आणि पटकन चिपकून जातो. त्याच्यामुळे पहिल्यांदा तो हाताने मी असा मोकळा करते आणि मग त्या पावडरमध्ये मिक्स करते. आता आपण हे मिक्स करून घेऊ सगळं. थोडंसं हलक्या हाताने असं पण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होते. आणि तुम्ही बघू शकता गूळ आपला अगदी छान मिक्स झालेला आहे सगळ्या याच्यामध्ये. आणि याचं टेक्स्चर बघा, छान मस्त टेक्स्चर आलेलं आहे, परफेक्ट. हे छान मिक्स झालेलं आहे, मस्त बघू शकता. आता या बर्फीला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. तर मी हे मोल्ड घेतलं आहे. थोडीशी हाईट जास्तच आहे माझ्या मोल्डची, पण माझ्याकडे कमी हाईटवाला नाही आहे. इथे मी हा बटर पेपर घेऊन घेतलेला. तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही वडी सेट कराल ना तर त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. अगदी थोडंसं खूप लावायचं नाही. मी या बटर पेपरला पण थोडं तूप लावून घेते. आता हे तयार करून घेतलेलं सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही याचा मोल्ड घेऊ शकता किंवा वडी सेट करायला कुठलंही भांडं घेऊ शकता. सगळ्या बाजूनी आपल्याला इक्वल हे सेट करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता छान असं दाणेदार मिश्रण हे दिसत आहे. आणि आता आपल्याला हे छान प्रेस करून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे प्रेस करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता छान असं प्लेन झालेले आहे वरची बाजू. तर हे आपण मगज बी आहे ना ते थोडे टाकून घेऊ आपण त्याच्यावरती. तुम्ही पिस्ता पण टाकू शकता. आता या मगज बी आहे ना त्याला पण थोडं आपण चांगलं प्रेस करून घेऊ. हलकंसं केल्याने होणार नाही, कारण आपलं मिश्रण जे आहे ते ओलसर आहे पण असं चिपचिप नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने ते प्रेस करावं लागेल. त्याला आपण 10 मिनिट राहू देऊ. आता सेट व्हायसाठी 10 मिनिटानंतर आपण हे काढून घेऊ. इथे वडीला सेट करायला ठेवून 10 मिनिट झालेले आहे. आणि आपण आपली वडी जी आहे ती काढून घेऊया. थोडंसं हळू काढायचं. येस, परफेक्ट. आणि म्हणून हा पेपर टाकून घेतला ना तर पटकन आपली वडी जी आहे ते निघते. बघू
आणि तुम्ही बघू शकता वडी किती छान मस्त सेट झालेली आहे. येस. चला पटकन आपण आता याच्या वड्याही पाडून घेऊ. वड्या जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाडू शकता. तर आपला मोल्ड असा होता की मी बरोबर सेंटरमध्ये एक कट देणार आहे याला, किंवा तुम्ही अशा छान अशा लांब लांब पण पाडू शकता. म्हणजे हे द्यायला पण बरं होतं. तसे आपण जेव्हा छोटे छोटे असे छान करून घेतो ना काप, तर एक ठेवला प्लेटमध्ये तरी सफिशियंट आहे आणि दिसायला पण छान दिसतं. बघू शकता वडी जी आहे ती किती सुंदर वडी तयार झालेली आहे. तुम्ही बघा, हाईट पण अगदी परफेक्ट आलेली आहे. छान ही वडी तयार होते आणि तुम्ही खायला म्हणाल तर खायला पण एक नंबर ही वडी लागते आणि नॅचरली हेल्दी तर ती आहेच आहे. बघा किती छान वडी तयार झालेली आहे आणि अगदी सॉफ्ट वडी तयार होते. बघा दाणेदार अगदी टेक्स्चर आलेलं आहे वडीला. आणि तोंडामध्ये टाकताच ही वडी अगदी विरघळते. मस्त आहे की नाही? किती सोपा मेनू आहे ना. म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल, सगळ्यांच्याकडे अवेलेबल असणाऱ्या अगदी बेसिक साहित्यामध्ये हा तयार होतो. आणि हा मेनू तुम्ही 8 दिवस आरामात ठेवू शकता. म्हणजे 2-3 दिवस तुम्ही बाहेर जरी ठेवला तरी फ्रीजमध्ये तो राहतो. 10 ते 12 दिवस आरामात हा मेनू राहतो. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.